अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। राज्यभर सुरू असलेल्या SIR प्रक्रियेमुळे शासकीय कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असून त्यांचा फटका विद्यार्थी, पालक आणि सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे। जन्म दाखले वेळेत मिळत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला अडथळे निर्माण होत असून त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या निषेधार्थ मनसेच्या वतीने कोपरगावचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। मनसेचे कोपरगाव शहर अध्यक्ष सतीश अण्णा काकडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की SIRच्या कामासाठी जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक, पंचायत समिती, तलाठी, नगरपालिका कर्मचारी तसेच इतर शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे शाळांमधील अध्यापन कार्यासह नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे। शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक असलेले जन्मदाखले वेळेत मिळत नसल्याने पालकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे। कोपरगाव नगरपालिकेत जन्म व मृत्यू दाखल्यांसाठी कर्मचारी उपलब्ध नसल्याने नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे। अर्ज स्वीकारण्यासाठी अथवा पोहोच पावती देण्यासाठीही कर्मचारी उपलब्ध नसल्याची बाब मनसेने निदर्शनास आणून दिली आहे। SIRचे काम महत्त्वाचे असले तरी त्यासाठी नागरिकांच्या मूलभूत सेवांवर परिणाम होऊ नये यासाठी पर्यायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, तसेच फॉर्म भरण्यासाठी देण्यात आलेल्या कालावधी वाढ करून कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करावा अशी मागणी मनसेने केली आहे। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष निलेश बापू काकडे, शहर अध्यक्ष सतीश अण्णा काकडे, तालुका अध्यक्ष नवनाथ मोहिते, उपतालुका अध्यक्ष संजय जाधव, विद्यार्थी सेना उपशहर अध्यक्ष प्रतीक त्रिभुवन आणि यांच्यासह मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। नवनिर्माण सेनेच्या वतीने आज तहसील साहेबांना निवेदन देण्यात आलेले आहे। आम्ही मागं गेलो होतो नगरपालिकेमध्ये, तिथं शिक्षणासाठी मुलांसाठी दाखले द्यायला कुणी नाही, त्यातल्या त्यात मृत्यू झालेल्याला त्यांची LIC राहती ते देण्यासाठी, मृत्यू दाखला देण्यासाठी कुणी नाही, COचा पत्ता नाही। आणि नगराध्यक्ष संधान साहेबांना विचारलं तर संधान साहेब म्हणे तहसीलदार साहेबांना सांगा, म्हणजे माणूस आम्हाला इथं देतील। या पद्धतीने आम्ही त्यांना पत्रक दिलेलं आहे। पण हे राजकारणी लोक नको तिथं राजकारण करत बसलेले आहे, पण जनतेला जो त्रास होतो आहे त्या जनतेकडे बघायला त्यांना टाईम नाही आहे। अहो, झाड पडलं तिथं धिंगाणा, पुढं पाणी गळलं तिथं धिंगाणा। अहो, याला लाज वाटली पाहिजे। 2-2 आमदार, 1 खासदार, तरी पण इथं कोणताही प्रकारचा कुणी विचार करायला तयार नाही। हे गोरगरीब लोक 8-8, 10 दिवस, 15 दिवस झाले, 15 दिवसापासून एक माणूस नाही त्या नगरपालिकेमध्ये, कोणत्या खुर्चीवर एक माणूस नाही सापडत। मग हे जनतेने करायचं काय? यांनी बोर्ड लावला पाहिजे का या टायमिंगमध्ये या टायमिंगमध्ये जा, ही पद्धत कोणची चालू झालेली आहे। तरी माझी तहसीलदार साहेबांना मी विनंती केलेली आहे का साहेब, तिथं एक माणूस मृत्यू, शाळेच्या दाखल्यासाठी एक माणूस न्यामा आणि जनतेचं काम करून द्या। तहसीलदार साहेबांनी पण आम्हाला शब्द दिलेला आहे का तिथं एक माणूस टाईम टू टाईम 2-2 तासाचा काय असेल तो बोर्ड लावून तिथं मी माणूस द्यायची तयारी करतो। तर त्यांनी आम्हाला त्या पद्धतीने आम्हाला पण प्रतिसाद दिलेला आहे। त्या पद्धतीने तिथं सर्व नियोजन होईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। तसंच माध्यमिक शाळेमध्ये हे सर लोक, शिक्षक लोक हे सर्व जर SR करत बसले तर विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा कसा काय? हां, मला काय म्हणायचं आहे, त्यांनी जर ते करायचं तर विद्यार्थ्याला सुट्ट्या देऊन टाका ना। हां, सगळे सर लोक तिकडं, विद्यार्थी शाळेमध्ये, मग हे कोणता फायदा? ही कोणची पद्धत चालू केलेली आहे? हां, मग शिक्षकाचा भोग करावा लागेल। त्याशिवाय काय आहे, मनसेला आता दणका दिल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने मनसे शहर अध्यक्ष सतीश अण्णा काकडे, तालुका अध्यक्ष नवनाथ मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही तहसीलदार महेश सावंत साहेब यांना निवेदन दिले। त्या निवेदनात म्हटलं आहे की कोपरगाव शहरामध्ये ज्या पद्धतीने SIRचे काम चालू आहे ते अतिशय जलद पद्धतीने चालू आहे, परंतु वेळ हा त्यांना कमी पडणार आहे। तर तो वेळ वाढून देण्याकरता, तसेच कोपरगाव नगरपालिका या ठिकाणी परवा आम्ही गेलो असता अनेक जण तिथे लाईनीमध्ये उभे होते, ज्यांना शाळेचं ॲडमिशन चालू आहे। त्या शाळेकरता लहान मुलांना जन्मदाखल्याची गरज असते, तसेच
काही जण मृत्यू झालेले होते, त्यांची मृत्यूची नोंद लावायची होती. तसेच काहींना मृत्यूचा दाखला पाहिजे होता. अशा काही कागदपत्रांसाठी तिथं लाईन लागलेली होती. परंतु त्या ठिकाणी कोणीच उपलब्ध नव्हतं, ना नोंद लावण्यासाठी, ना मृत्यूचे दाखले देण्यासाठी, ना जन्मदाखला देण्यासाठी. तर आज त्या दिवशी 2-3 जणांनी आपल्या माध्यमातून सांगितलं देखील की त्यांना काय परिस्थिती त्यांची होती आहे. ते अनेक चक्र मारत आहे. तिथं कोणी बोर्ड लावलेला नाही की बुवा SIRच्या कामासाठी आम्ही बाहेर गेलेलो किंवा कर्मचारी बाहेर गेलेले आहे, तर तुम्ही अशा दिवशी असा कोणत्याही प्रकारचा बोर्ड लावलेला नसल्यामुळे नागरिक हे दाखल्यासाठी दररोज येतात. ते दररोज हा त्यांचा त्रास त्यांना जास्त होतो आहे. त्यांनी मनसे अध्यक्ष सतीश अण्णा यांना सांगितलं. त्यानंतर आम्ही कर्मचारी का नाही आहे याची माहिती घेण्यासाठी आम्ही नगराध्यक्ष साहेबांपाशी गेलो, मुख्याधिकारी साहेबांपाशी गेलो, परंतु मुख्याधिकारी साहेब देखील तिथं नव्हते. त्याचप्रमाणे डिस्पॅचपाशी गेलो असता तिथे कोणी अर्ज स्वीकारायला कोणी नाही, शिक्का द्यायला देखील कोणीच नाही. अशी परिस्थिती तिथं झालेली आहे. मी त्या दिवशी तेच सांगितलं की नगरपालिकेची परिस्थिती सध्या अशी झालेली आहे की आंधळं दळतं आणि कुत्रपीठ खातं आहे. याच पद्धतीने आम्ही नगराध्यक्ष साहेबांपाशी गेलो. नगराध्यक्ष साहेबांना सांगितलं, साहेब या ठिकाणी दाखला देण्यासाठी, जन्मदाखला देण्यासाठी किंवा मृत्यूची नोंद करण्यासाठी किंवा मृत्यूचा दाखला देण्यासाठी कोणीही कर्मचारी इथं शिल्लक नाही, उपस्थितीत नाही. तर नगराध्यक्ष साहेबांनी सांगितलं की SRIचं काम हे महाराष्ट्र शासनाचं काम आहे. आता हे कर्मचारी सगळे गेलेलं आहे. तुम्हाला जर तशी काय असेल तर तुम्ही तहसीलदार साहेबांना एक पत्रक द्यावा आणि त्या पत्रकद्वारे ते तुमच्या पद्धतीने तिथं नेमणूक करतील. परंतु आम्ही आज त्यांना तेच पत्रक दिलेलं आहे की बुवा तिथं तुम्ही कर्मचारी याची नेमणूक केली पाहिजे. तरी आत्ता आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. तरी तहसीलदार साहेबांनी आम्हाला सहानुभूतीपूर्वक व सांगितलं की आम्ही तिथं पत्रक देऊन त्यांना कर्मचारी नेमण्याचं त्यांना सांगितलेलं आहे. लवकरात लवकर तिथं कर्मचारी नेमून नागरिकांची जे हेळसांड होती आहे येण्या जाण्याचा, काही वयोवृद्ध लोक राहतात ते, काही महिला येतात ते, पुरुष येतात ते, त्यांना त्रास होऊ नये एवढीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.